गणपती बाप्पा मोरया. नमस्कार. आपल्या सर्वांचं साळवींच्या घरी स्वागत आहे. आजच्या या शहरातील धकाधकीच्या जीवनात आपण घड्याळाच्या काट्यावर कायम धावत असतो. आज मुंबईचं आधुनिकरण झालंय. मेट्रो आल्या, मोनोरेल आली, रस्ते रुंदावलेत, AC लोकल धावतायत आणि बुलेट ट्रेनही लवकरच येईल. तंत्रज्ञान आज आपल्या बोटावर उपलब्ध आहे. स्मार्टफोन्स जे आले आहेत. खरं तर आज मुंबईकर म्हणून आपण अधिक मस्त राहायला पाहिजे होतो की नाही, पण मस्त ऐवजी आपण अधिक व्यस्त आणि त्रस्त झालो आहोत. का? कशामुळे? शहरातील आयुष्य दिवसेंदिवस इतकं असह्य का होत चाललंय? शारीरिकरित्या आपण लवकर थकतो, मानसिकरित्या चिडचिड होते, अध्यात्माला तर वेळच नाही. या कॉन्क्रीटच्या जंगलात जेथे AQI इंडेक्स म्हणजे हवेची गुणवत्ता जी 50च्या वर खराब मानली जाते, त्या मुंबईसारख्या ठिकाणी गेल्या काही वर्षात हवेची गुणवत्ता चक्क 500 पार करते. काय होईल पुढील दशकात? आज देखील भारतातील 70% जनता गावात राहते. जरा विचार करू, त्या प्रदूषण विरहित निसर्गामध्ये, हिरवळीच्या संगतीत, जेथे अन्न, पाणी, वारा शुद्ध असतो, तिथे काय क्वालिटी ऑफ लाईफ असेल ना? इकडे मुंबईत किमान 1-1.5 कोटी रुपये मोजून 1 किंवा 2 BHK नामक 400-500 स्क्वेअर फीट मध्ये आपल्याला कैद करून घेणं बरं, की त्याऐवजी वृक्षवल्ली आम्हा सोयरी म्हणत गावातलं अंगण असलेलं आपलं टुमदार घर बरं? इकडे ट्रेनमध्ये जीवाशी लटकत, रस्त्यात वाहनांशी झगडत, बर्गर, पिझ्झा आणि वडापाव खात जगणं बरं, की त्या हिरवाईने नटलेल्या गावात शुद्ध हवा घेत आपल्या मातीतील भाजी भाकरी चटणी खाणं रास्त? मोबाईलमध्ये रील पाहत किंवा सोफ्यावर तासन तास नेटफ्लिक्स बघायचंय, की मस्त नदीवर डुंबून टेकडीवर फेरफटका मारून एक ऍक्टिव्ह आयुष्य जगायचंय? वाटतं की नाही गावी जावं म्हणून? पण तुम्ही म्हणाल, आमच्या नोकरीचं काय, पोट कसं भरणार, आणि शेती वगैरे जमणार नाही बाबा. बरोबर आहे, पण हे पहा, सध्या गावं आणि छोटी शहरं खूप वेगाने विकसित होत आहेत. आज तेथे नवीन संधी उपलब्ध होत आहेत. एका वेगळ्या नजरेने पहा ना एकदा. आज इको टुरिझम सारखे पर्याय, ॲग्रो टेक्नॉलॉजीची वाढती संधी नवीन पिढीला खुणावते आहे. डिजिटल युगात सगळ्या सुविधा आज गावी पोचल्या आहेत. अगदी ॲमेझॉन पासून झोमॅटोपर्यंत इंटरनेटमुळे सगळे कनेक्टेड आहेत. आपल्या देशातील अनेक रूढी आणि परंपरा गावांतून छान जतन केल्या आहेत. आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही सनातन धर्माची मुळे गावात पक्की रुजली आहेत आणि त्यातून पुढच्या पिढीला बरंच शिकण्यासारखं आहे. पर्यटकांचा ओढाही आता गावाकडे वाढतोय. तुमची गावी जागा असेल ना, तर टाका ना Airbnb-वर. पहा तरी त्याचा काही व्यवसाय म्हणून प्रयत्न करू शकतो का? आणि अगदी शहर सोडायचं असं नाही. आता हायब्रिड कल्चरमुळे दोन्ही दगडांवर आपण पाय ठेवू शकतो. विचार करा. शेवटी काय, 2 पैसे कमी मिळाले तरी हार्ट कंडिशन, डायबिटीज, आर्थरायटिस अशा लाईफस्टाईल आजारांपासून तरी आपण नक्कीच दूर आहोत की नाही? जरा मनाच्या कक्षा रुंदावून एकदा विचार करा. आपल्या भावी पिढीसाठी, राष्ट्राला प्रगतिशील करण्यासाठी हे नवीन पर्याय कदाचित नवचेतना देऊन जातील. गणपती बाप्पाला वंदन करून आपणा सर्वांना सद्बुद्धी आणि दीर्घ आयुष्य लाभो ही प्रार्थना. बोला गणपती बाप्पा मोरया.